माझ्या वडिलांनी मला घरामागच्या अंगणात गाडण्याची धमकी दिली होती आणि आता त्यांना अपेक्षा आहे की मी त्यांच्या निवृत्तीनंतरचा खर्च उभा करावा. 10 वर्षांपूर्वी मी समलैंगिक असल्यामुळे माझ्या कुटुंबाने मला नाकारले. त्यांनी फक्त मला घराबाहेर काढले नाही, तर त्यांनी मला बेघर केले. माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की जर मी त्यांना पुन्हा कधी दिसलो, तर ते मला ठार मारतील आणि माझा मृतदेह अंगणात गाडतील. पण सर्वात मजेशीर गोष्ट काय आहे? गेल्या 10 वर्षांपासून ते सर्वांना सांगत होते की मी एखाद्या विकृत माणसासोबत पापी जीवन जगण्यासाठी पळून गेलो आहे. त्यांनी माझी प्रतिमा एका अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या राक्षसासारखी बनवली. दरम्यान, माझ्या कुटुंबातील बाकीचे लोक पूर्णपणे विस्कळीत होते. माझा एक भाऊ ओव्हरडोसमुळे वारला. दुसरा एका अल्पवयीन मुलाविरुद्ध केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात आहे. माझी बहीण तिच्याच मेहुण्याकडून गरोदर आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीला त्याला कारने चिरपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. आता अचानक माझी आई मला माफ करायला तयार आहे. तिला वाटते की मी पश्चात्ताप करावा आणि तिच्या मार्गदर्शनाखाली सुधारावे. आणि माझे वडील, ते लवकरच निवृत्त होत आहेत. कदाचित मी मुलगा असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. तर मी समलैंगिक असल्यामुळे मी दुष्ट झालो, पण माझ्या वडिलांनी माझ्या जीवाला धमकी दिली तरी ते एक धार्मिक माणूस आहेत. जा आता इथून.